केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेरमध्ये गेली काही दिवसांपासून गाजत असलेला रस्त्यावरील भाजी बाजार मोठ्या आव्हानात्मक आणि संतापजनक वातावरणातून अखेर एका हक्काच्या ठिकाणी बसलाय. कोरोनानंतर भाजी विक्रेते मिळेल तिथे आपला भाजीपाला विकण्यासाठी बसायचे. पोटापाण्यासाठी मिळेल तिथे जागा पकडून पोटाची खळगी भरण्याचं काम सुरू होतं. मात्र नंतर त्याच जागा भाजी विक्रेत्यांनी फिक्स केल्या आणि यातून पुढे वाहतूक आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला. असाच फुटपाथवरील भाजी बाजार बीएड कॉलेज परिसरात फिक्स झाला होता. इथंही 1-2दा अपघात झाले. यामुळे वाहनधारकांबरोबरच पादचारी आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली होती. शिवाय इथं शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्रीला बसण्यासाठी काही भाजी विक्रेते विरोध करायचे. यातून मारहाणीचीही घटना घडली. भाजी विक्रेत्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथेच बसू द्या आणि काही सुज्ञ नागरिकांचं म्हणणं होतं की हा भाजी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवावा. अखेर नगरपालिका प्रशासनानं यावर निर्णय घेत मोठ्या विरोधाला झुगारून अनेकदा बैठका घेऊन समजावून सांगत भाजी विक्रेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. यावर अनेकांनी सहमती दिली. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी यातही खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच रस्ता रोखण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला. त्यावर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगा सुरूच ठेवत ठणकावून सांगितलं आणि मग भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेनं ठरवून दिलेल्या जागेवर बसण्याचा निर्णय घेतला. बदल हवा असेल, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर काही महत्त्वाचे आणि कटू निर्णय घ्यावेच लागतात. तसाच निर्णय नगरपरिषद प्रशासनानं घेतला आणि या सर्व भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणून मेडिकवर हॉस्पिटल समोरील मोठी जागा उपलब्ध करून दिली. इथे असणाऱ्या मोठ्या ओपन गटारीच्या बाजूनं पत्रे उभे करून दुर्गंधीचा वास कमी करण्याचा प्रयत्न केला. तर बसण्यासाठी एक मोठ्या लांबीची शेड उपलब्ध करून दिली. मुरुम टाकून सपाटीकरण केलं असून पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषदेनं टँकरचीही व्यवस्था करून दिली. इथं मोठी जागा आहे. हळूहळू आता नागरिकही भाजीपाला खरेदीसाठी इथं येऊ लागलेत. नगरपरिषदेनं उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळं आणि सहकार्यामुळे भाजी विक्रेत्यांचा संतापही हळूहळू मावळताना दिसतोय. काहींनी समाधान व्यक्त केलंय तर काहींनी गटारीची दुर्गंधी बंद करण्याची मागणी करत ही गटार बंदिस्त करावी अशी विनंती केली आहे. तर पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता या मैदानामध्ये मुरुमीकरण, खडीकरण करून चिखल होणार नाही अशी व्यवस्था करून देणं महत्त्वाचं आहे. शिवाय या भाजी मंडईत कॉन्क्रीटचे थोड्या उंचीचे ओटे करून देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आणखी सुलभता येईल. दुचाकी पार्किंगची शिस्त लावण्यासाठी एखादा कर्मचारी इथं नियुक्त केल्यास नागरिकांना शिस्त लागण्यास मदत होईल. सध्या ताडपत्री सदृश्य कागदाच्या साह्यानं इथं शेड तयार केली गेली आहे. मात्र भविष्यात व्यवस्थित पद्धतीनं पत्र्याचं शेड उभं करणं गरजेचं आहे. त्याची उंची आणि उतार हा पावसाळ्यात त्रास होणार नाही अशा पद्धतीनं असणं आवश्यक आहे आणि यावर नगरपालिका लवकरच उपाययोजना करेल अशी आशा आहे. मात्र काहीही असो, नगरपालिकेनं या सर्व भाजी विक्रेत्यांचा विचार करत आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन इथं हक्काची जागा उपलब्ध करून दिल्यामुळं आता आपोआपच अतिक्रमणही निघालंय आणि हक्काची जागा मिळाली आहे. यामुळं समाधान व्यक्त केलं जात असून आभारही मानले जात आहेत. बाळासाहेब गडाख, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.